नांदेड येथील जुना मोंढा भागातील भगतसिंह चौक ते गणेश टॉकीज कॉर्नर रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून याचा नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। मागील कित्येक वर्षापासून या रस्त्याकडे ना प्रशासनाने पाहिले ना लोकप्रतिनिधींनी। हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा असूनही आजतागायत काम झाले नसल्याने नागरिकातून खेद व्यक्त केला जात आहे। अनेकदा शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना माहिती देऊनही या रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे। त्यामुळे या भागातील नागरिक थेट रस्त्यावर उतरून घोषणाबाजी करीत आंदोलन केले आहे। या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे अनेक अपघात झाले असून यात अनेकांना गंभीर दुखापत झाली आहे। तसेच काहींना जीवही गमवावा लागला आहे। रस्त्यावरील ड्रेनेजचे काम व्यवस्थित झाले नसल्याचे घाण पाणी रस्त्यावर येत आहे। यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। आज महानगरपालिकाचे आयुक्त डॉक्टर महेश डोईफोडे यांना नागरिकांकडून निवेदन देण्यात आले आहे। महानगरपालिकाच्या आवारातही नागरिकांनी घोषणाबाजी करीत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। लवकरच या रस्त्याचा व ड्रेनेज लाईनचा प्रश्न मार्गी लागावा अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे। या प्रसंगी मोठ्या प्रमाणात या भागातील नागरिक उपस्थित होते। मिलिंद वाघमारेसह स्पेशल रिपोर्ट माइंडलाइट मीडिया। भूमिका ही प्रामाणिकपणे हीच आहे। भगतसिंग चौरस्ता ते गणेश टॉकीज कॉर्नर ही रोडची दुरावस्था गेल्या कित्येक वर्षांपासून ही तशीच आहे। याला कोणी भी जबाबदार नाहीये, कोणी येऊन बघत नाहीये। हा रस्ता जुन्या नांदेडकडे जाणारा मुख्य रस्ता हा मानला जातो आणि या रस्त्यावर खूप प्रमाणात वाहतूक आहे आणि या रोडवर खूप प्रमाणात व्यापारी वर्ग सुद्धा आहेत। या रस्त्यावर धुळीचा प्रमाण एवढा वाढलेला आहे की लोकांना दम्याचा त्रास, अस्थम्याचा त्रास व ऍक्सिडेंटचे प्रमाण हे खूप प्रमाणात वाढलेले आहेत आणि पूर्ण व्यापारी वर्गांना दिवसातून 3 वेळेस प्रत्येक वेळेस झटकणी मारून हे परेशान होत आहेत। आपल्या मालांची सुद्धा मालासाठी भी पूर्ण नुकसान होत आहे। हे फक्त याच्यासाठी पोलीस प्रशासन जबाबदार असेल। रस्ता पूर्ण नाही झाला तर पुढील भूमिका काय असेल? हा जर रस्ता पूर्ण येत्या 8 दिवसांमध्ये पूर्ण नाही झाला तर आम्ही तीव्र प्रमाणात आंदोलन करू व या रस्त्यावर बेशरमाचे झाडे लावून प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम करू। येत्या 8 दिवसात नाही झालं तर आम्ही प्रशासनाला धारेवर धरल्याशिवाय राहणार नाही। मला एकच म्हणण्याचा उद्देश आहे की भगतसिंग रोड कॉर्नर ते गणेश टॉकीज कॉर्नर पर्यंत हा रस्ता गेले कित्येक वर्षापासून नादुरुस्त आहे। वारंवार लोकप्रतिनिधींना, आमदारांना, स्थानिक खासदारांना वारंवार विनंती करण्यात आली आहे। ह्याच्या पहिले 2-3 वेळेस निवेदन देखील देण्यात आलेले आहे, पण जे लोकप्रतिनिधी आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, त्यांनी वारंवार प्रशासनाने फक्त आश्वासनं दिलेली आहेत पण त्याची पूर्तता झालेली नाही। सगळ्यात मोठी घटना म्हणजे गणेश टॉकीज कॉर्नर येथे माझं घर आहे आणि माझी स्वतःची मोठी आई तिथे ऍक्सिडेंट मध्ये तिथे पडून वारलेली आहे। मी त्यावेळेस हा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यावेळेस त्यांनी मला असं सांगण्यात आलं की तुमच्या इथला रोड लवकरात लवकर आम्ही मार्गी लावू। हे असे आश्वासन देऊन देखील कमीत कमी 8 महिने झालेले आहेत। मला एवढंच स्थानिक प्रशासनाला, लोकप्रतिनिधींना विनंती करायची आहे की येथील व्यापाऱ्यांना जो त्रास होत आहे, येथील रहिवाशांना जो त्रास आहे ते त्यांनी लक्षात घेता ते स्वतः इथे येऊन त्याची पाहणी करावं व जनतेची जे काही त्रास आहे ते त्यांनी लवकरात लवकर त्या गोष्टीचा विचार करून लवकरात लवकर प्रश्न मार्गी लावावा। या ठिकाणी ड्रेनेज लाईनची सुद्धा दुरावस्था झाल्याचे दिसते, पाणी रस्त्यावर येते, काय सांगाल? ड्रेनेज लाईन संदर्भात मी एवढंच बोलू इच्छितो, जे स्थानिक प्रशासनाचे जे लाडके गुत्तेदार आहेत नांदेडचे, त्यांना हे काम देण्यात आलेले होते व इथले नांदेडचे जे भ्रष्ट अधिकारी आहेत त्यांचे त्या लोकांशी साटेलोटे असल्यामुळं ते कानसाकपणा करत आहेत आणि त्या संबंधित गुत्तेदारांना पाठीशी टाकण्याचा प्रकार चालू आहे। आम्ही त्यावेळेस देखील त्यांना विनंती केली होती की सदरील हा मुख्य रस्ता असल्यामुळे लवकरात लवकर तुम्ही हे कामे पूर्ण करून हा रस्त्याचा विषय मार्गी लावावा, पण त्यांनी देखील आश्वासन दिले लवकरात लवकर पूर्ण करू असं बोलून त्यांनी देखील थातुरमातुर काम करून निघून गेलेले आहेत। यामुळे आज रोजी प्रत्येक दिवसाला कमीत कमी 5 ते 7 ऍक्सिडेंट होत आहेत, ज्याच्यामुळे काही जणांना गंभीर दुखापत होत आहे तर काही जणांना खूप जास्त प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे। मला एवढंच म्हणायचं की हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागा आणि सगळ्या लोकांसाठी तो चांगला ठरणार। रस्त्याच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधीशी काय भेट वगैरे झालेली आहे? आधीच्या लोकप्रतिनिधींना वारंवार आम्ही विनंती केलेली आहे, तसं आम्ही जे न्यूज चॅनल्स वगैरे आहेत त्यांना देखील बातम्या दिलेल्या आहेत, पण ह्या बेशरम लोकांना काही फरक पडत नाहीये।
तू कर मारल्यासारखं आणि मी करतो रडल्यासारखं अशी लोकप्रतिनिधींची भावना झालेली आहे। त्यात आमदार आले, माजी आमदार आले, माजी नगरसेवक आले, माजी खासदार आले, सगळ्यांसोबत आम्ही फॉलोअप घेतलेला या गोष्टी संदर्भात, पण सगळ्यांनी फक्त आश्वासन पलीकडे काही दिलेलं नाहीये। तरी मला सर्वांना विनंती आहे, सध्याचे खासदार साहेब व सध्याचे आमदार साहेब नवीन निवडून आलेले आहेत, त्यांना हात जोडून कळकळीची लोहार गल्लीवासियांतर्फे विनंती आहे की त्यांनी आमची जे मागणी आहे ते तात्काळ मंजूर करावी व येत्या 8 ते 15 दिवसात तात्काळ हा रोड सुरू करून येथील नागरिकांना दिलासा देण्यात यावा। आयुक्त साहेब एकदम पॉझिटिव्ह होते। त्यांनी म्हणले 2 दिवसाच्या आत आमची टीम तिथे येईल, त्याची मोजमापणी करील आणि रस्त्याचं काम सुरक्षित करून लावू। पण त्याच्या पहिले मागच्या 12 वर्षापासून ते काम झालं नाही। आमचा वनवास काही आमच्या तिथे रहिवासाच्या काही वनवास संपत नाही। हा माणूस अपंग झाला, त्या रस्त्याच्या मुळे या माणूस अपंग झाला, घरचे 3-4 लाख रुपये याला लागले, तरीही झोपलेला प्रशासनाला काही जाग येत नाही। म्हणून त्यांना जबाब विचारण्यासाठी आज आम्ही तिथे रहिवासी, व्यापारी आणि सर्व शिष्टमंडळ घेऊन आम्ही आयुक्त साहेब गणेश टॉकीज रोडचा रस्ता आहे आपला, ते रणजित सिंग मार्केट ते गणेश टॉकीज रोड अर्धा रोड झालेला, अर्धा रोड ड्रेनेजमुळे थांबला असं सांगणं होतं। नंतर सांगतात की नगरपालिका अर्ध काम आहे, अर्धा म्हणतात PWD मध्ये। यांच्यात प्रशासनामध्ये घेवाणदेवाण बरोबर नाही। म्हणून हे जबाब विचारण्यासाठी आम्ही सर्वजण आयुक्तकडे आलो। अगर 8 दिवसात कारवाई झाली नाही ती आम्ही आयुक्तच्या घरी जाऊन घेराव टाकणार आणि तिथे बसणार। जोपर्यंत रोड होणार नाही तिथे रहिवासी आज आम्ही सर्व थोडक्यात आलो, उद्या पूर्ण परिवार घेऊन दुकानाचे नोकर चाकर जेवढे आहे पूर्ण बाहेर काढून आयुक्तच्या घरी जाणार बसणार। 8 दिवसात काम चालू नाही झालं आयुक्तच्या घरी घेराव टाकणार।